चला नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना दुसऱ्या श्रावण सोमवारचा सगळ्यांना महादेवांचा आशीर्वाद मिळू दे. सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महादेवाचरणी प्रार्थना आणि माझ्याही इच्छा पूर्ण होऊ द्या. आज बघा सोमवार आहे तर मी खिचडी वगैरे काहीच नाही करत. तर मी ह्याच्यामध्ये दही साखर पीत असते आणि सगळ्यांनी आपले जप वगैरे करत राहावा. प्रत्येकाच्या इच्छा अशा पूर्ण होती. आणि हे असं छानसं कानातलं घेतलं आहे सोमवारी घालण्यासाठी. मस्त आहे ना हे बघा, खूप हालते असं पट्टपट्ट खूप मस्त वाटतं आहे बघा कानातलं. आणि दुसरं म्हणजे उपवास करा अथवा ना करा पण श्रद्धेने नामस्मरण करा. नामस्मरणात खूप अशी ताकद आहे. असतात कोणाकोणाच्या गोष्टी लवकर होत नाहीत, कोणाकोणाच्या होतात पण व्हायला हव्यात. प्रत्येकाची इच्छा असते. काही इच्छा धरून माणसं जगतात. आयुष्य स्वप्न असतं. तर प्रत्येकाने सोमवारची अशी महादेवाच्या पिंडीवरती जाऊन आपलं मूठ वगैरे वहा. जे दुसऱ्या सोमवारची मूठ असते ती वहा आणि श्रद्धेने प्रार्थना करा आपली सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी. आशीर्वाद घ्या महादेवांचा आणि तिथून उपवास पकडा तुम्ही. अजून खूप काय असं बोलायचं आहे पण समजत नाही की मी कसं स्टार्ट करू. एखादी एक वस्तू अशी घ्यायची असते आपल्याला तर आपण फक्त जर कुठूनच साथ नसेल भेटत तर आपण फक्त आणि फक्त देवांपुढेच हात पसरू शकतो. आणि मला नाही वाटत की आपल्याला आपला देव कधी दुखवेल. हां, वेळ तर लावणार, वेळ असणार. आपल्याला त्यातून काही शिकायला पण भेटेल. देवाने आपल्याला जागा आपली दाखवून देतो आणि नंतर आपल्याला आपलं जे आपल्या पदरात आहे ते देतो. त्यामुळं मी तर खूप अशी सध्या तरी नर्वस आहे. कारण काय गोष्टी माझ्या आयुष्यात होत आहेत, नाही होत आहेत, अशा वाटतात की आता होणार आहेत. म्हणजे कसं संकेत भेटतात होत आहेत आणि एन टायमिंगला असं नाही असं होतं. मग थोडंसं मन नर्वस होतं. असं कोणासोबत झालं आहे का की खूप आशा असते की आता ती गोष्ट आपली आज होणार आहे, आता थोड्या वेळात होणार आहे किंवा उद्या होणार आहे किंवा हे आठवड्यात होणार आहे आणि होत नाही.